आमच्या सणावारात, धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे, अडथळे नाही झाले पाहिजे, हे आम्हाला कळतं. आमच्या सणावाराला, गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही. कधीच मेलं तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही. मग इतकं शांततेत येणारे लोक मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जातं. याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला? आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला, विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे. कारण त्यांना सांगून 4 महिने झाले. त्यांना फोन करून सांगितलं, त्याला याचे 2 महिने झाले. मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही. आणि आता देवदेवतांना पुढे घालायचं, त्यांच्या आडुंगी गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा, ती कदापि आम्ही सहन करणार नाही. आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं, आपण ते करतोय, त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही. मान्य न्यायालयाने कुठेही तसा नकार दिलेला नाही. त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी या 2-4 दिवसात. अचानक त्याची तारीख मला वाटतं 26 का 27 ऑगस्ट काहीतरी, 27 ऑगस्ट, त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला. आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला, कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रितसर. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला, शांततेच्या आमरण उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळून आपण करणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना कुठंच अडवता येत नाही. मग त्यांनी अचानक एक कायदा आणला, 2025 चा काहीतरी कायदा आहे, आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले. आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही, आमच्या वकिलाला माहित नाही, तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही. मग तुमचं प्रशासनाचं, सरकारचं काम होतं त्यावेळेस. आम्हाला निघायच्या टायमाला सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली. याचिका बी कालच केली, निकाल कालच आला. आम्हाला पण सांगायचं, आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, आमची बाजू आम्ही मांडली असती. लगेच देवेंद्र फडणवीसचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला. असे कसले काय देऊ, कोण त्यांचा सरकारी वकील, असं कसं काय होऊ शकतं? इतके दहशतवाद्यासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने. कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली आता. हे लय लांब चाललं आता. अरे इंग्रजांनी रोखलं राव, इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही, देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते. काय अवघड आहे. आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलतात, तुम्ही चुका करता. तसं आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर, कारण आपल्याला निकाल कधी आला, मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्रीत काय करायचं. म्हणजे ते डाव साधला बरोबर. देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या, गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला. अचानक याचिका, लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे, आणि लगेच निकाल लागून घेतला. न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार, आम्हाला माहिती. आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार, कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे. न्यायदेवता 100% आम्हाला न्याय देणार आहे. आमचे पण वकील न्याय मंदिरासमोर, न्यायदेवतेसमोर उभा राहणार आहे. गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं, न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला होता. हे सत्य आहे. त्याच्यामुळे यांनी अचानक गोळ केला.